झी 24 तास एक पाऊल पुढे। एफडीआय रामबाण की बुमरँग याविषयी आपण चर्चा करतो आहोत। याच विषयी आम्ही फेसबुकहून एक रोखठोक प्रश्न विचारलेला होता। आजचा रोखठोक प्रश्न होता, एफडीआयच्या निर्णयामुळे सरकार पडेल का? आणि याला बघा काय लोकांनी कौल दिलेला आहे। 35% लोक म्हणतात की होय सरकार पडेल, तर 59% लोक नाही म्हणतात, 6% लोक याबाबत तटस्थ आहेत। मॅक्सिमम लोकांना असं वाटतं की सरकार पडणार नाही, सरकारला कुठलाही धोका नाहीये। देवेंद्रजी, आपला शेवटच्या सेगमेंटकडे आपण आलेलो आहोत। तुम्हाला शेवटचा प्रश्न मी असा विचारतो आहे की सध्या आपण बघितलं लोकांचा पोल हा काँग्रेसला किंवा यूपीएला फारशी धडकी भरवणारा सध्या तरी दिसत नाहीये। गेल्या 2-3 दिवसातलं वातावरण जर तुम्ही बघितलं, प्रसार माध्यमांमधलं असेल, ते वर्तमानपत्र असोत, चॅनेल असोत किंवा काही विदेशी माध्यमं सुद्धा असोत, या सगळ्यांमध्ये एक प्रकारे सकारात्मक वातावरण आहे। बाजारात सुद्धा सकारात्मक वातावरण असलेलं आपल्याला बघायला मिळतंय। व्यापारी याचं स्वागत करतायत, शेतकरी नेते सुद्धा असं म्हणतात की शेतकऱ्यांना याच्यामुळे फायदा होईल। या सगळ्या प्रक्रियेमुळे जर आत्ता निवडणुका झाल्या तर आत्ता किंवा 2014 साली यूपीएच्या आणि काँग्रेसच्या मार्कांमध्ये किती बदल होईल असं तुम्हाला वाटतंय? किती मार्क वाढतील, किती कमी होतील? पहिली गोष्ट अशी की पॉलिटिकल जर आपण नंबर गेम बघितला तर मला देखील असं वाटत नाही की इमिजिएटली यूपीएला मोठा खतरा आहे। कारण जे 4 पक्ष मोठे हे यूपीएतले त्याला विरोध करतायत, ते या विषयावर सरकार पाडतील की पाडणार नाही याबद्दल शंका आहे। त्यामुळे पॉलिटिकली आज सांगता येत ना, इन्स्टॅबिलिटी निश्चित आहे, पण याचं स्वागत सगळीकडनं होत आहे हे मात्र अतिशय चुकीचं आहे। मुठभर लोक स्वागत करतायत, बाकी मोठ्या प्रमाणात त्याचा विरोध आहे। आणि आपण एक लक्षात घ्या, 20 तारखेच्या बंदला देशामधल्या जवळजवळ 80% मोठ्या पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे। त्यातले यूपीएचे आणि नॉन बीजेपी नॉन एनडीए पक्ष देखील आहेत ज्यांनी त्याला पाठिंबा दिलेला आहे। एवढंच नाही, ट्रेडर्सनी पाठिंबा दिला आहे, शेतकऱ्यांच्या सगळ्यात मोठ्या 2 असोसिएशननी देखील त्याला पाठिंबा दिलेला आहे। आणि म्हणून या ठिकाणी हा जो निर्णय आहे, ह्या निर्णयाचं स्वागत वगैरे होतं हे अतिशय चुकीचं आहे। एक छोटीशी गोष्ट मला या ठिकाणी सांगायची आहे। महाजन साहेबांनी मगाशी प्रश्न विचारला, मी त्यांना प्रतिप्रश्न विचारतो की ग्राहकांचं जर हित आहे तर आपण सगळंच खुलं का करत नाही? सगळं जर आपण येऊ दिलं तर सगळ्या स्वस्त गोष्टी आपल्या इथे येतील, पण आपण ते करत नाही। का करत नाही? कारण आपल्याला माहिती आहे की सगळ्या स्वस्त गोष्टी डंप झाल्या आणि आपल्या इथलं मॅन्युफॅक्चरिंग सेक्टर आणि आपल्या इथल्या शेतकऱ्याच्या मालाला जर भाव मिळाला नाही तर त्याला क्रयशक्ती राहणार नाही आणि या गोष्टी घेणारच कोणी राहणार नाही। नेमकं हेच जे लॉजिक आहे, हेच जे इकॉनॉमिक्स आहे, ते मांडायचा आमचा प्रयत्न आहे। अगदी नवाब मलिक साहेब, तुम्हाला काय वाटतं युपीएच्या मार्कात कितीनी वाढ होणार आहे? बघा, एकंदरीत या निर्णयामुळे ग्राहकांना फायदा भेटणार आहे। महागाईची जी चर्चा होते, स्वस्त दरात जर माल मिळाला तो लोक खुश होतील, शेतकऱ्यांना भाव मिळाले तर शेतकरी खुश होतील। या 2 घटक खुश झाले तर या देशातले 80% लोकांना याचा फायदा मिळणार हे आपल्याला मान्य करावं लागेल। जे आपले फडणवीस साहेब म्हणताय की देशभर याच्या विरोधात लोक आहे, व्हायसेस होऊ शकत आहे। नाही मलिक साहेब पुन्हा आपण त्या चर्चेत जायला नको। मलिक साहेब, आपली वेळ संपत आली आहे। तुम्हाला मी फक्त शेवटी एवढंच विचारतो आहे की सातत्याने घोटाळ्यांमध्ये अडकलेली हे जे यूपीए सरकार होतं, त्यांनी एक मोठा धोरणात्मक निर्णय घेतला म्हणून कौतुक होतंय। देवेंद्रजी, मी या हेतूने म्हणालेलो होतो की कुठलाच निर्णय होत नव्हता, कुठलंच धोरण जाहीर होत नव्हतं, जरी त्याच्यावर टीका होत असली असं आपण गृहीत धरलं तरी सुद्धा एक निर्णय घेतला, काहीतरी डिसिसिव्ह केलं सरकारने, म्हणून त्याच्याविषयीचं कौतुक होत आहे। तर नवाबजी, ह्याचा किती फायदा होईल यूपीए सरकारला असं तुम्हाला वाटतंय? या निर्णयाचा फायदा निश्चित रूपाने यूपीए सरकारला भेटणार आहे। त्याचे परिणाम जेव्हा समोर येतील त्याचा पण फायदा भेटणार आहे। आणि पुढे निवडणूक अजून 18 महिने फार आहे, आणखी निर्णय होतील। जे काही गैर झालेलं आहे त्या बाबतीत कोणी सरकारतले घटक किंवा सरकारातले लोक त्याला पाठिंबा देत नाही, ते उघडपणे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, हे सुरुवातीपासून भूमिका आहे। या निर्णयाला आजच्या घडीला झालेला निर्णय नाही, निर्णय अगोदर झालेला होता, पण कन्सेन्सस निर्माण करण्यासाठी थांबून ठेवला होता आणि बरेच प्रयत्न झाले कन्सेन्सस करण्यासाठी, आणि तो शेवटी एकमत झाला नाही, तर हे निर्णय जाहीर करण्यात आलेले आहेत। अगदी कन्सेन्सस होईल असं तुम्हाला वाटतंय का महाजन साहेब? कन्सेन्सस होईल का नाही माहीत नाही, पण एक गोष्ट नक्की सांगितली पाहिजे की आपण घोटाळाग्रस्त म्हणून ज्या सरकारचं वर्णन करीत आहात, त्याच सरकारनं घोटाळा समोर येताच त्यावर प्रस्थापित कायद्यानुसार कारवाई करण्याचीही प्रक्रिया सुरू केली आहे, हे एक लक्षात घेतलं पाहिजे। दुसरं असं की आज काहीही होत असलं
तरी आजची राजकीय परिस्थिती अशी आहे की 2014 सालापर्यंत या सरकारला आपला कार्यकाल पूर्ण करण्याच्या संदर्भामध्ये काही अडचण येणार नाही. 2014 नंतर काय होईल हे मधल्या 1-1.5 वर्षाच्या काळामध्ये आणखीन देशहिताचे आणि लोकांच्या हिताचे निर्णय कसे होतात आणि त्यांची अंमलबजावणी कशी होती यावर अवलंबून राहील. अगदी. अभयजी, तुम्ही शेवटी 2 मुद्द्यांवर तुमच्याकडून आम्हाला उत्तर अपेक्षित आहे. एकतर 2014 पर्यंत सरकार पडणार नाही असं काँग्रेसचे नेते छातीठोकपणे सांगतायत. शुक्रवारपेक्षा आज अनेक नेत्यांचा कॉन्फिडन्स वाढलेला आपल्याला बघायला मिळतोय. हा कॉन्फिडन्स नेमका कुठल्या राजकीय गणितातून निर्माण झालेला आहे आणि या एफडीआयच्या निर्णयामुळे सरकारचे किती मार्क वाढतील? सरकारच्या एफडीआयच्या संदर्भात आधी सांगतो मी की यामुळे सरकारचे एक तर मगाशी बोललो त्याप्रमाणे फोकस शिफ्ट झालेला आहे. सरकारचा धोरणात्मक निर्णयामुळे आता म्हणजे एक कुठेतरी एक वेगळा टर्न आलाय. आता देवेंद्रजी याबाबत सावध बोलत असतील कारण इंडिया शायनिंग वाटतं तसं होत नाही याचा अनुभव त्यांनी घेतलाय 2004 साली. त्यामुळे कदाचित ते सावध असतील याबाबत. त्यामुळे मला असं वाटतं की या धोरणाचा परिणाम जाणवायला अजून बराच वेळ लागेल, पण आज तरी त्याची म्हणजे पॉझिटिव्ह संदेश गेलेले. आणि राजकीय म्हणाल तर 2000 आजच्या परिस्थितीमध्ये तर निवडणूक दिसत नाहीये. विरोधकांनाही ती नको आहे असं वाटतंय, कारण त्या जाहीरपणे किती आरोप होत असले, किती दावे केले जात असले तरी खासगीत कुठलाही पक्ष तयार असल्याचं सांगत नाही. आणि आणखी एक की या निवडणुका 2014लाच होतील का कोण सांगावं. 6 महिन्यानंतर कदाचित स्वतः सरकार निर्णय घेईल. आधीच निवडणुकीला सामोरं जायचं वातावरण बघून पुढचे त्यावेळेसचे निर्णय एखादा मोठा निर्णय घेऊन सरकार स्वतःच जाईल अग्निपरीक्षेला समोर. म्हणजे आपण आज तरी परिस्थिती आहे की हे सरकार आज तरी स्थिर आहे आणि यामुळे कुठली अस्थिरता निर्माण होईल अशी स्थिती आज तरी नाहीये. अगदी. सरकार काय करतं, विरोधी पक्ष काय करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे सरकारचे सहयोगी पक्ष काय करतात याच्यावर आता इथून पुढचं भवितव्य अवलंबून असणार आहे. सध्या तरी सरकार पडणार नाही असा कॉन्फिडन्स केवळ सरकारलाच नव्हे तर विरोधकांना सुद्धा दिसतो आहे. मात्र या पॉलिसीचं काय करायचं, याचे फायदे होणार का आणि याला कुठला वर्ग आत्ता समर्थन करतो आहे, कुठला वर्ग नंतर समर्थन करेल, समर्थक विरोधकांची जागा पुढे बदलणार का हे बघण्यासाठी सध्या तरी आपल्याला थांबावं लागेल. सध्या मात्र मतभेद टोकाचे असलेले आपल्याला दिसत आहेत. सरकार मात्र स्थिर असल्याचं दिसतंय. धन्यवाद सगळ्यांचं या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल आणि या विषयावर अभ्यासपूर्णरित्या चर्चा केल्याबद्दल. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास. झी 24 तास, एक पाऊल पुढे.